आज बनवूयात झणझणीत आणि खमंग अशी कटाची आमटी। त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली। यामध्ये 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। अर्धा तास डाळ भिजत ठेवली होती। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, चिमूटभर मीठ घालायचं आणि डाळ शिजत ठेवायची आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलं, कांदा देखील भाजून घेतलेला आहे। कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्यानंतर मी इथे गॅसची फ्लेम बंद केली। कुकर थंड होत आहे तोपर्यंत मसाला ग्राइंड करून घेऊयात। खोबऱ्याची काप करून घालायचे, कांद्याचा बुडाचा भाग काढून घालायचा, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे। डाळ पहा मस्त शिजलेली आहे। डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतली। फोडणीसाठी कढाईमध्ये 2 पळ्या तेल गरम केले। यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले। जिरे छान तळल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 2 चमचे घरचा काळा मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। मसाला छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये डाळ शिजवून घेतलेलं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। मस्त झणझणीत अशी कटाची आमटी तयार आहे।